नमस्कार, गार्गीज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण मऊ लुसलुशीत असा पटकन होणारा गुळाचा शिरा बनवणार आहोत। त्यासाठी बघा, मी इथे मोजून 1 वाटी रवा घेतलेला आहे। मी इथे बारीक म्हणजे 0 नंबरचा रवा घेतलेला आहे, तुम्ही जाड रवा पण घेऊ शकता। कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात रवा घालून घेऊ। मीडियम गॅसवरती बघा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। आता इथे बघा रव्यासाठी पाणी घ्यायचं आहे। पाणी बघा, 1 वाटी रव्यासाठी मी इथे 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। त्यात बघा जेवढी वाटी रवा घेतला त्याच वाटीने 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। विलायची पूड घालायची, मिक्स करून हे गुळाचं पाणी आपल्याला गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे। रव्यात बघा अर्धी वाटी तूप घालून घ्यायचं, गावरान तूप घेतलेलं आहे। मीडियम गॅसवरती आपल्याला तुपात हा रवा भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा इथे काजूचे काप केलेले आहे, ते घालून मिक्स करून घेऊ। त्यानंतर बदामाचे पण काप केलेले आहे, ते पण घालून घेऊन मिक्स करून घेऊ। सुका मेवा बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। काजू बदाम छान रोस्ट होईपर्यंत परतून घ्यायचे। पाणी बघा उकळलेलं आहे, रवा पण छान असा भाजला गेलेला आहे। त्यात बघा आता हळूहळू करून आपल्याला गुळाचं पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी पटकन घालायचं नाही, हळूहळू करून आपल्याला ते पाणी घालून घ्यायचं। जेवढं पाणी गरम केलं होतं ना तेवढं पाणी घालून घेतलेलं आहे बघा। तुम्ही जर जाड रवा वापरला तर पाणी थोडंसं वाढवायचं आहे। तुम्ही बघू शकता छान असा रवा आपला फुललेला आहे। घरी कधी पाहुणे आले, लहान मुलांना काही गोड खायची इच्छा झाली तर असा पटकन गुळाचा होणारा शिरा मुलांना नक्की करून द्या। बघा घरचे नक्की आवडीने खातील। चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा।